तर नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपलं गौरीशंकर डायग्नोस्टिकमधलं काम झालंय आणि आपण चाललोय सातारा जिल्ह्यातील फेमस असे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभिषेक महाजन सर यांच्या नवीन हॉस्पिटलला भेट देण्यासाठी. या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जुन्या हॉस्पिटलमधले जे आपला मशीनचा सेटअप आहे तो जोडायचा आहे आणि हा सेटअप जोडण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज महेश सर. हे आपल्याला मदत करणार आहेत. आज हा सीआर सिस्टीमचा सेटअप जोडायला जास्त वेळ लागणार नाही, पहिलाच तयार असल्यामुळे नुसत्या वायऱ्या जोडायच्या होत्या. तर हे सिद्धेश साहेब आणि विशाल साहेब म्हणले तुम्हाला ऑपरेशन थिएटर दाखवतो चला. मग काय आपल्याला कंटेंटच पाहिजे होता. त्याआधी मित्रांनो हा आयसीयू बघा. आयसीयू असा असतोय. आता मेन ऑपरेशन थिएटर कसं असते बघा. तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर अभिषेक महाजन सर हे स्पोर्ट्स अँड जीरोवर स्पेशलिस्ट आहेत. नमस्कार मित्र, मी डॉक्टर अभिषेक सुरेश महाजन, अस्थिरोग तज्ञ, साताऱ्यामध्ये मागचे 8 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. नुकतंच मी महाजन हॉस्पिटल असं नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केलेलं आहे. 30 बेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि स्पोर्ट्स इंजरीज किंवा तरुणांमध्ये होणाऱ्या लिगामेंटचे जे इजा असतात त्याची मला खास आवड किंवा स्पेशलायझेशन त्यामध्ये झालेलं आहे अब्रॉड आणि इंडियामध्ये. तर माझ्या ओपीडीमध्ये बरेच पेशंट येतात की जे भरती करता आर्मीमध्ये असो, पोलीसमध्ये असो, डिफेन्समध्ये असो, ते रनिंग किंवा ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. तर त्या ह्यांनी मी काही सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्याही एक्सरसाइज करताना वॉर्मअप हा प्रचंड महत्त्वाचा आहे. वॉर्मअप न करता डायरेक्ट एक्सरसाइज चालू केलं तर 100% इंजरी होण्याची शक्यता राहते. सेकंडली कूलडाऊन देखील तेवढाच महत्त्वाचं आहे. 1 तास 1.5 तास म्हणजे काय एक्सरसाइज त्यानंतर स्ट्रेचिंग आणि कूलडाऊन तुमच्या ट्रेनर सोबत किंवा तुमच्या फिजिओथेरपी सोबत करणं ते देखील इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं इम्पॉर्टंट, डेली तोच व्यायाम करणं हे चुकीचं आहे. व्यायामाचे रोटेशन झालं पाहिजे. एक्झाम्पल तुम्ही आता रनिंग करत असाल तर 1 दिवस रनिंग हा इम्पॅक्ट एक्सरसाइज म्हणजे गुडघ्यांवरती इम्पॅक्ट डायरेक्ट होतो. त्याच्याबरोबर नेक्स्ट डे तुम्ही नॉन इम्पॅक्ट एक्सरसाइज केले पाहिजे, जसे की स्विमिंग असेल, सायकलिंग असेल किंवा जिममधलं वेट ट्रेनिंग असेल, योगा असेल, असे तुम्ही अल्टरनेटिव्ह रोटेशन मध्ये सगळ्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे. आणि आठवड्यातनं एकदा तरी मिनिमम हा रेस्ट डे तुमचा असला पाहिजे. आणि तुम्ही जर हे न केल्यास गुडघ्यामध्ये जसं आहे की ही चकती असते किंवा ही लिगामेंट असते, ह्याला इंजरी होण्याची शक्यता राहते. एकदा ही इंजरी झाली की तुमचा क्रिटिकल 6 ते 8 महिन्याचा पिरियड जो आहे लाईफमधला तो ट्रीटमेंटमध्ये, ऑपरेशनमध्ये, उपचारमध्ये जातो. त्यामुळे आपण मेडिकलमध्ये जसं म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, म्हणजे इजा होऊ नये हे काळजी घेणं हे जास्त सोपं आहे उपचारापेक्षा. त्यामुळे जे कोणी श्रोते बघते त्यांनी नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या पुढच्या वाटचाली करता ऑल द बेस्ट.